तुम्ही आता घर घ्यायला जाता, घर घेताना तुमचं लोकेशन हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये लोकेशन कसं निवडावं, लोकेशन निवडत असताना तुम्हाला ते मेट्रो सिटी मध्ये आहे की मेट्रो सिटी सोडून बाहेर आहे विलेज साईडला किंवा जिथं अजून काही डेव्हलपमेंट झाली नाही त्या ठिकाणी तुम्हाला घर घ्यायचंय. तर त्या ठिकाणी घेत असताना तुम्ही पहिले ज्या गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काय होत आहे, गव्हर्नमेंटच्या काय काय पॉलिसी आहे, तर त्या तुम्ही पहिला बघायला पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर काय डेव्हलप होत आहे, गव्हर्नमेंट कुठला प्रोजेक्ट अनाऊन्स केलेला आहे का, तुम्हाला तिथं पाण्याची सोय कशी आहे, वॉटर कनेक्शन तिथं कोण पुरवणार आहे, तिथे जाऊन तुम्हाला त्या एरियाचं चौकशी करावी लागेल की त्या एरियात वॉटर कनेक्शनची काय सुविधा आहे, MIDC तर्फे येणार आहे का कोणत्या अथॉरिटी तर्फे, आणि आता सध्या तिथे पाईपलाईन वगैरे झालेले आहे का, ड्रेनेजचे जे लाईन्स आहेत त्याचा प्लॅन सुद्धा तुम्हाला त्या गव्हर्नमेंट अथॉरिटीच्या डीपी प्लॅन मध्ये तुम्हाला तिथे भेटेल. तिथला डीपी प्लॅन तुम्हाला बघायला लागेल. जेणेकरून तुम्ही फ्लॅट घेत असताना आजूबाजूची काय डेव्हलपमेंट होत आहे ते सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ते गव्हर्नमेंटचे जे तिथे क्लरिकल किंवा जे काही असतील तिथे स्टाफ्स असतील त्यांच्याकडून तुम्ही ती माहिती घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की आपण ह्या लोकेशन हे आपल्याला योग्य आहे की नाही.